आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया स्तोत्रसंहिता 32:8. परमेश्वर म्हणतो, मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला म्हणतोय की मी तुला बोध करीन, म्हणजे मी तुला बुद्धी देईल. ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बुद्धी नाही आहे, समज नाही आहे की हे कार्य मला कसं करायचं आहे, मला अवघड वाटतं आहे, तुमच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या कामाच्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला कोणती गोष्टी अवघड वाटत असेल, जे तुमच्याकडनं जी गोष्ट सॉल्व्ह होत नसेल, परमेश्वर बोलतो की मी तुम्हाला बुद्धी देईल की तुम्ही त्या गोष्टीचं समाधान करू शकाल. आणि परमेश्वर म्हणतो की आणि ज्या मार्गात तुला चालायचे तो मी तुला शिकवीन. तर आज परमेश्वर सांगतोय की ज्या मार्गात तुम्हाला चालायचे, परमेश्वराच्या मार्गामध्ये, त्याच्या सत्याच्या मार्गामध्ये, परमेश्वर बोलतो की मी तुम्हाला शिकविल की तुम्हाला काय करायचं, काय नाही करायचं. आपण यहोशूच्या जीवनामध्ये बघू शकतो की परमेश्वर त्याला काय करायचं, काय नाही ते त्याला सांगत होता. परमेश्वर त्याच्यासोबत होता. आणि कसं यरीहोच्या शरणपणा कशी पडणार, कसं ते लोक विजय प्राप्त करणार त्या शत्रूंवरती, परमेश्वर सगळं यहोशूला सांगत होता की शिकवत होता की तुला हे करायचं आहे, हे करायचं आहे, जेणेकरून तुला विजय प्राप्त होईल. तसंच तुमच्या जीवनामध्ये पण परमेश्वर तुम्हाला शिकवेल, तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या जीवनात विजय प्राप्त कराल. आणि तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन. तर परमेश्वर काय करणार, आपल्यावर नजर परमेश्वर ठेवतो. आणि परमेश्वर बोलतो की मी तुझ्यावर बोध करीन, म्हणजे कृपादृष्टी करेल, म्हणजे दयाची नजर तुझ्यावर ठेवेल. तर आपल्याला काय करायचं आहे, जर परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये कृपादृष्टी ठेवायची आहे, जर परमेश्वर आपल्याला बुद्धी द्यायचं आहे, तर आपण परमेश्वरासमोर जायला पाहिजे. परमेश्वराला प्रतिदिवस आपण प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वर मला बुद्धी दे, मला ज्या मार्गाने जायचं आहे तू मला सांग, तू मला शिकव. आणि मला जसं एक मित्र आपल्या मित्राला सांत्वना देते, सांगतो की हे नको करू, हे कर, म्हणून हे तुझ्यासाठी चांगलं आहे, तसाच परमेश्वर पण तुम्हाला सांगेल. तर चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वरा, तुझ्या या वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं आज तू बोलला की तू आम्हाला बुद्धी देशील, तू आम्हाला बोध देशील, म्हणून धन्यवाद राजा. ज्या मार्गाने आम्हाला चालायचे तू आम्हाला शिकवशील राजा, म्हणून तुला धन्यवाद देतो की तू आम्हावर कृपादृष्टी करशील, म्हणून तुला धन्यवाद देतो. पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो, हे वचन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण व्हावे आणि तुझ्या नावाची महिमा व्हावी. परमेश्वरा, येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.